नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, संवाद कौशल्य. आपल्याकडे आहे लीला लॉन्डेस यांचं हाऊ टू टॉक टू एनीवन हे पुस्तक. यात तब्बल 92 युक्त्या आहेत, कोणत्याही व्यक्तीशी सहज कसं जोडलं जावं यासाठी. हो, 92 युक्त्या म्हणजे भरपूर बारकावे आहेत यात. अगदी. तर आज आपलं मिशन काय, तर या पुस्तकातल्या काही निवडक पण एकदम प्रभावी टिप्स आणि युक्त्या समजून घेणं. म्हणजे मग ते आपलं प्रोफेशनल आयुष्य असो, मित्रमैत्रिणींबरोबरचे संबंध असोत किंवा कोणतंही नातं, चांगलं संभाषण म्हणजे प्रभावी संवाद सगळीकडेच उपयोगी पडतो. आपण याचा जरा खोलवर विचार करूया. बरोबर. हे विश्लेषण म्हणजे कसं आहे, त्या लहान वाटणाऱ्या पण खरं तर खूप परिणाम करणाऱ्या सामाजिक कौशल्यांचा अभ्यास आहे. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ही कौशल्य आपल्याला मदत करतात, म्हणजे इतरांना आपण महत्त्वाचे वाटतो, आपलं ऐकावंसं वाटतं आणि आपल्या सहवासात त्यांना आरामदायक वाटतं. आणि सुरुवात तर नेहमीप्रमाणे पहिल्या भेटीतूनच होते, नाही का? एकदम. फर्स्ट इम्प्रेशन, पहिली छाप, याचं महत्त्व काय वेगळं सांगायचं. पुस्तकात म्हटलंय की फक्त हसणं नाही, तर फ्लडिंग स्माईल म्हणजे हळूहळू असं नैसर्गिकपणे पसरणारं हसणं जास्त इफेक्टिव्ह ठरतं. हो, म्हणजे ते पटकन दिलेलं हास्य ते कसं कधी कधी फॉर्मल किंवा खोटं वाटू शकतं. बरोबर. पण याउलट जर आपण समोरच्या व्यक्तीकडे एक क्षण बघितलं, त्यांचे भाव जरासे टिपले आणि मग हळूच एक उबदार स्माईल दिलं ना, तर ते जास्त खरं वाटतं. आणि यासोबतच स्टिकी आईज म्हणजे नजरेला नजर मिळवणं, बोलताना किंवा ऐकताना डोळ्यात बघणं, पण रोखून नाही, सहजपणे. म्हणजे आत्मविश्वासाने पाहणं हे दाखवतं की आपण त्यांच्या बोलण्यात पूर्णपणे इन्व्हॉल्ड आहोत. अगदी. आणि याबद्दल पुस्तकात एक गमतीशीर गोष्ट सांगितलीय. बोलणं संपल्यावर लगेच नजर फिरवू नका. अच्छा. हो, एक क्षणभर थांबा आणि मग हळुवारपणे नजर बाजूला करा. सुरुवातीला थोडा अवघड वाटेल कदाचित, पण म्हणतात की यामुळे एक वेगळ्या प्रकारचा असा दृढ संबंध तयार होतो. आणि याचबरोबर आत्मविश्वासपूर्ण देहबोली ती तर हवीच. नक्कीच. म्हणजे ताठ उभं राहणं, खांदे मागे, मान सरळ. हो, पण त्याही पलीकडे जाऊन पुस्तकात एक मस्त संकल्पना आहे, बिग बेबी पिव्होट. बिग बेबी पिव्हट हे काय आहे? म्हणजे जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये जातो ना, तेव्हा आपलं पूर्ण शरीर अगदी पायांपासून डोक्यापर्यंत त्यांच्याकडे वळवायचं. पूर्ण शरीर? हो, हे काय दाखवतं की आपण त्यांना पूर्ण लक्ष देतोय, महत्त्व देतोय. पण हे म्हणजे ऐकायला थोडं जास्त नाही वाटत? प्रत्येक वेळी असं पूर्ण वळणं ते प्रॅक्टिकल आहे का, किंवा असं खूप जाणीवपूर्वक केल्यासारखं नाही वाटणार? चांगला प्रश्न आहे. नाही, म्हणजे असं नाही की आपण रोबोटसारखं सतत पूर्ण वळूनच उभा राहायचंय. मुद्दा तो सुरुवातीच्या क्षणाचा आहे. जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो, तो पहिला पिव्होट समोरच्याला नकळत सांगतो की तुम्ही महत्त्वाचे आहात. अच्छा. एकदा संवाद सुरू झाला की मग देहबोली अधिक सहज होऊ शकते. पण ते पहिले काही सेकंद महत्त्वाचे आहेत. मोकळी आणि स्वागत करणारी देहबोली लोकांना आपल्या जवळ यायला आणि बोलायला प्रोत्साहन देते. खांदे पाडून किंवा हात बांधून उभं राहण्यापेक्षा हे खूपच प्रभावी आहे, नाही का? हो, हे पटतंय. म्हणजे पहिली छाप चांगली पडली, देहबोली पण ठीक आहे. आता पुढचा टप्पा, संभाषण सुरू करणं आणि ते पुढे नेणं. इथे खूप जण अडकतात. हो ना, ते पारंपरिक कसे आहात किंवा हवामानाबद्दल बोलणं, किती वेळा तेच बोलणार. तेच तर कंटाळवाणं होतं ते. बरोबर. म्हणूनच हे पुस्तक काय सुचवतं की संभाषण सुरू करायला आजूबाजूच्या परिस्थितीचा किंवा वस्तूंचा वापर करा. व्हॉट्स इट टेक्निक म्हणतात याला. व्हॉट्स इट म्हणजे समजा तुमच्याकडे किंवा कपड्यांवर काहीतरी वेगळं आहे, लक्ष वेधून घेणारं, एखादा पेन, बॅग, ब्रोच. तर लोक स्वतःहून विचारू शकतात किंवा आपण समोरच्या व्यक्तीकडे असलेल्या अशा एखाद्या वस्तूवर पॉझिटिव्ह कॉमेंट करून संवाद सुरू करू शकतो. उदाहरणादाखल, समजा कोणीतरी छान घड्याळ घातलंय, आपण म्हणू शकतो, अरे वाह, तुमचा हे घड्याळ खूपच छान आहे, कुठून घेतलं? अच्छा. म्हणजे संवादाची सुरुवात अशी सहज आणि नैसर्गिक व्हावी. अगदी. आणि संभाषण सुरू झाल्यावर ते इंटरेस्टिंग ठेवण्यासाठी काय, तर पुस्तकात पॅरेटिंग किंवा महत्त्वाचे शब्द परत वापरण्याबद्दल सांगितलंय. पॅरेटिंग? पोपटासारखं बोलायचं? नाही, तसं नाही. पॅरेटिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातले शेवटचे 2-3 महत्त्वाचे शब्द, तेच शब्द प्रश्नार्थक सुरात किंवा साध्या वाक्यात परत म्हणायचे. ओके. कसं? समजा समोरची व्यक्ती म्हणाली, मी नुकताच ट्रेकिंगला जाऊन आलो, खूप सुंदर अनुभव होता. तर आपण म्हणू शकतो, सुंदर अनुभव होता किंवा अच्छा, ट्रेकिंगला जाऊन आलात. याने काय होतं? यामुळे त्यांना वाटतं की आपण त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतोय आणि त्यांना अजून बोलायला प्रोत्साहन मिळतं. म्हणजे हे एक प्रकारचं ऍक्टिव्ह लिसनिंग झालं. बरोबर. पण याचा अतिवापर नको, नाहीतर ते यांत्रिक वाटेल. हो, ते आहेच. यासोबतच अँकोर नावाची पण एक युक्ती आहे म्हणे. हो, अँकोर म्हणजे जेव्हा कोणी आपल्याला त्यांच्या आयुष्यातली एखादी महत्त्वाची किंवा इंटरेस्टिंग गोष्ट सांगत असेल, तेव्हा त्यांना अजून डिटेल्स विचारायचे. जणू काही आपण त्यांना परत स्टेजवर बोलवून ती गोष्ट ऐकतोय. अरे वा. म्हणजे मग पुढे काय झालं किंवा त्यावेळी काय वाटलं तुम्हाला, असं विचारायचं. अगदी. असे प्रश्न विचारले की समोरच्याला वाटतं की आपल्याला त्यांच्या गोष्टीत खरंच इंटरेस्ट आहे. आणि प्रश्न विचारताना काय आणि कसे वापरणारे खुले प्रश्न जास्त चांगले, असंही म्हटलंय. हो, कारण त्याने संभाषण जास्त खुलतं, समोरची व्यक्ती जास्त बोलते. पण इथे काळजी घ्यावी लागेल असं वाटतं. म्हणजे आपली उत्सुकता खरी वाटली पाहिजे. आपण फक्त चौकशी करतोय किंवा माहिती काढतोय असं वाटायला नको. अगदी बरोबर. ती भावना खूप महत्त्वाची आहे. खरी उत्सुकता असेल ना, तर ती आवाजातून, देहबोलीतून आपोआप कळते. शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे पॅरेटिंग आणि अधिक तपशील विचारणं एन्कोर, यामुळे नकळत एक इमोशनल कनेक्शन तयार होतं, कारण समोरच्याला खात्री पटते की आपण त्यांचं म्हणणं समजून घेतोय आणि त्याला महत्त्व देतोय. म्हणजे संभाषण चालू ठेवणं म्हणजे फक्त प्रश्न विचारणं नाही, तर समोरच्याला ऐकल्याची आणि समजून घेतल्याची भावना देणं आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, स्वतःला आकर्षक आणि मनोरंजक कसं बनवायचं.
कारण संवाद काही एकतर्फी नसतो. नाहीच. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटाळवाणं बोलायचं नाही. पुस्तक म्हणतं की बोलण्यात व्होकल व्हरायटी ठेवावी, म्हणजे आवाजाचा टोन, स्पीड, तीव्रता यात बदल करायचा. म्हणजे एका सुरात बोलू नये. हो, महत्वाच्या शब्दांवर जोर द्या, उत्साहाच्या वेळी आवाज वाढवा, याने ऐकणाऱ्याला जास्त रस वाटतो. आणि लांबलचक उत्तरं किंवा कथा टाळायला हव्यात. त्याऐवजी छोटं, आकर्षक आणि मुद्द्याला धरून बोलायचं. बरोबर. इथे पर्सनल टेल्स किंवा छोटे किस्से सांगण्याची कला उपयोगी पडते, पण तेही थोडक्यात आणि इंटरेस्टिंग असावेत. आणि किस्से सांगताना फक्त मीच असं नको व्हायला. अगदी समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला जोडून किस्सा सांगावा. आणि हो, लोकांची नावं लक्षात ठेवणं आणि संभाषणात योग्य वेळी त्या नावाचा उल्लेख करणं हे खूप प्रभावी आहे. म्हणजे हॅलो अजय किंवा आणि मग प्रिया काय झालं माहितीये. हो, असं बोलल्याने समोरच्याला वैयक्तिक आणि महत्वाचं वाटतं, पण याचा अतिरेक नको नाहीतर ते कृत्रिम वाटेल. बरोबर. नावांसोबतच पुस्तकात देअर यू आर दृष्टिकोन ठेवायला सांगितलंय. हो, म्हणजे जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा मी इथे आहे, हिअर आय एम असं वाटण्याऐवजी तुम्ही इथे आहात, देअर यू आर या भावनेने त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं. याने काय होतं? याने आपोआप आपलं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि त्यांना स्पेशल वाटतं. ही एक मानसिक स्थिती आहे जी आपल्या वागण्यातून दिसायला हवी. हो, आणि याच संदर्भात देहबोलीच्या आणखी काही युक्त्या महत्वाच्या आहेत, जसं की मिररिंग. मिररिंग म्हणजे आरशासारखं. हे थोडं विचित्र नाही वाटणार? आपण जाणून बुजून नक्कल करायची? नाही, तसं नाही. जाणून बुजून आणि लगेच नक्कल केली तर ती लगेच कळेल आणि त्याचा उलट परिणाम होईल. मिररिंग हे नैसर्गिक आणि अगदी सूक्ष्मपणे व्हायला हवं, म्हणजे नकळतपणे समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीची, हावभावांची किंवा बोलण्याच्या लयीची थोडीशी नक्कल करणं. अच्छा. गंमत म्हणजे जेव्हा दोन लोकांमध्ये चांगली केमिस्ट्री जुळते तेव्हा ते नकळत एकमेकांना मिरर करायला लागतातच. आपण थोडं सजग राहून हे हळूवारपणे करू शकतो. उदाहरणादाखल समजा समोरची व्यक्ती बोलताना हातांची एक विशिष्ट हालचाल करतेय, तर काही वेळाने आपणही तशीच करू शकतो. किंवा त्यांनी हात बांधले तर थोड्या वेळाने आपणही बांधू शकतो. हे नकळत काम करतं आणि समोरच्याला आपल्याबद्दल आपुलकी वाटते, कारण आपण त्यांच्यासारखेच आहोत असा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे हे एक प्रकारचं नकळत जुळवून घेणं झालं. याशिवाय चांगली पोश्चर आणि हळू मान डोलावून ऐकल्याचं दाखवणं याचा पण उल्लेख आहे. हो, चांगली, ताठ पण सहज देहबोली आत्मविश्वास दाखवते, जी लोकांना आकर्षित करते. खांदे पाडून किंवा अवघडून बसल्याने निगेटिव्ह प्रतिमा तयार होते. आणि जेव्हा आपण समोरचा ऐकतो तेव्हा भराभर मान डोलावण्याऐवजी हळूवारपणे विचारपूर्वक मान डोलावली तर असं दिसतं की आपण त्यांचं म्हणणं फक्त ऐकत नाही तर समजून घेतोय आणि त्यावर विचार करतोय. यामुळे बोलणाऱ्याला जास्त समाधान मिळतं. या सगळ्या युक्त्या एकत्र आल्या की आपण जास्त आकर्षक आणि संवादात सहज वाटू लागतो. पण प्रोफेशनल जगात किंवा जिथे नवीन ओळखी वाढवायच्या आहेत तिथे म्हणजे नेटवर्किंगमध्ये अजून काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. बरोबर. नेटवर्किंगच्या वेळी कसं अनेकदा अचानक कोणाशी तरी बोलायची किंवा स्वतःबद्दल काहीतरी सांगायची वेळ येते. यासाठी पुस्तकात रेडी टू गो स्टोरी तयार ठेवायला सांगितलंय. रेडी टू गो स्टोरी म्हणजे आपल्या कामाबद्दल, आवडीनिवडीबद्दल किंवा सध्याच्या एखाद्या प्रोजेक्टबद्दल एक छोटा, आकर्षक आणि सकारात्मक किस्सा किंवा माहिती तयार असावी, जेणेकरून ऐनवेळी विचारल्यावर गडबडायला नको. आणि ही गोष्ट रंजक पण असावी नाही का? फक्त मी अमुक कंपनीत काम करतो यापेक्षा मी सध्या एका अशा प्रोजेक्टवर काम करत आहे जिथे आम्ही असं काहीतरी सांगणं जास्त प्रभावी ठरू शकतं. अगदी. आणि यासोबतच प्रशंसेचा मुद्दा. खरी प्रशंसा आणि खोटी स्तुती यातला फरक लोकांना लगेच कळतो. हो ना. पुस्तक म्हणतं की थेट व्यक्तीची स्तुती करण्याऐवजी तुम्ही खूप हुशार आहात त्यांच्या एखाद्या कृतीची किंवा निवडीची प्रशंसा करावी. तुम्ही ज्या प्रकारे ते प्रेझेंटेशन हाताळलं ते खरंच प्रभावी होतं. आणि अजून एक इंटरेस्टिंग पद्धत आहे कॅरियर पिलू, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीमार्फत प्रशंसा पोहोचवणं. अच्छा, ते कसं? म्हणजे आपण म्हणू शकतो आमच्या मॅनेजरनी सांगितलं की तुमचं काम खूपच उत्तम आहे. याने ती प्रशंसा अधिक खरी वाटते. हे छान आहे. आणि संभाषण संपवताना अनेकदा शेवट कसा करावा हे कळत नाही. बरोबर. पुस्तक सुचवतं की शेवट असा असावा की समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल अजून जाणून घेण्याची इच्छा राहावी, म्हणजे एक सकारात्मक आणि थोडी उत्सुकता वाढवणारी नोटवर संभाषण संपवावं. म्हणजे जाताना एक चांगली आठवण ठेवून जायचं. हो, याला लँडमार्क लिफ्ट म्हणतात. म्हणजे संभाषणातला एखादा चांगला मुद्दा पुन्हा आठवून त्यावर सकारात्मक टिप्पणी करून निरोप घ्यायचा. उदाहरण, तुमच्या प्रवासाच्या गोष्टी ऐकून खूप मजा आली, पुन्हा भेटूया, असा काहीसा शेवट. आतापर्यंत आपण पहिली छाप, संभाषण कौशल्य, स्वतःला आकर्षक बनवणं, नेटवर्किंग यावर बोललो. पण या सगळ्या पलीकडे जाऊन एकदम खोलवरचे अर्थपूर्ण संबंध कसे तयार करायचे? यासाठी सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे सहानुभूती, एम्पथी आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं. पुस्तक म्हणतं की बोलण्यापेक्षा जास्त ऐकणं महत्वाचं आहे. फक्त शब्द नाही तर त्यामागच्या भावना, बोलण्याचा सूर म्हणजे मूड आणि टोन समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. समोरची व्यक्ती उत्साहात असेल तर आपणही उत्साहाने प्रतिसाद द्यायचा. जर ती व्यक्ती गंभीर किंवा दुःखी असेल तर आपणही सहानुभूतीने आणि समजूतदारपणे वागायचं. याला मूड मॅचिंग म्हटलं आहे. म्हणजे त्यांच्या भावनांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. हे खूप महत्वाचं आहे. अनेकदा आपण आपल्याच विचारात किंवा प्रतिक्रियेत इतके गुंततो की समोरच्याची भावनिक स्थिती लक्षातच घेत नाही. बरोबर. आणि खोल संबंधांसाठी लहान लहान वैयक्तिक गोष्टी लक्षात ठेवणं खूप उपयोगी ठरतं. जसं की त्यांचं कुटुंब, पाळीव प्राणी, त्यांचे छंद,
आवडीचे पदार्थ किंवा त्यांनी मागे सांगितलेली एखादी अगदी किरकोळ गोष्ट. जेव्हा आपण पुढच्या वेळी बोलताना याचा संदर्भ देतो, उदाहरण, तुमच्या मुलाची परीक्षा कशी झाली किंवा तुम्ही म्हणाला होतात तसं ते नवीन पुस्तक वाचायला घेतलं का, तेव्हा त्यांना खूप स्पेशल वाटतं. हे खरंय. हे दाखवून देतं की आपण फक्त औपचारिक बोलत नाही, तर त्यांच्यात आणि त्यांच्या आयुष्यात आपल्याला खरंच रस आहे. अशा छोट्या गोष्टींमुळेच ना नात्यात उबदारपणा येतो. म्हणजे खोलवरचे संबंध निर्माण करायला सातत्य आणि खरी आवड हवी. फक्त युक्त्या वापरून नाही होणार ते. नक्कीच. या पुस्तकात दिलेल्या युक्त्या किंवा कौशल्य ही साधनांसारखी आहेत, बरोबर, पण त्यांचा वापर प्रामाणिकपणे आणि समोरच्या व्यक्तीबद्दल आदर ठेवून करायला हवा. खरी सहानुभूती, लक्ष देऊन ऐकणं आणि इतरांना महत्त्वाचं वाटू देणं, हेच खोल संबंधांचं खरं रहस्य आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा आणि या स्रोताच्या विश्लेषणाचा आपण सारांश काढायचा प्रयत्न केला तर मला वाटतं मुख्य संदेश हा आहे की प्रभावी संवाद साधणं म्हणजे केवळ शब्दांची फेक नाहीये, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्यांना ऐकल्यासारखं वाटू देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मौल्यवान म्हणजे व्हॅल्यूड आणि महत्त्वाचं वाटायला मदत करणं. अगदी अचूक. आणि इथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, की या पुस्तकात सांगितलेल्या त्या लहान लहान युक्त्या आहेत ना, जसे की योग्य वेळी हसणं, पूर्ण शरीरानं वळणं, समोरच्याचे शब्द वापरणं, त्यांच्या देहबोलीशी जुळवून घेणं, त्यांच्या मूडनुसार प्रतिसाद देणं, त्यांच्याबद्दलच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे समोरच्या व्यक्तीवर खूप मोठा सकारात्मक परिणाम करतात. या स्रोतानुसार लोकांना तेच लोक आवडतात जे त्यांना महत्त्वाचे, मनोरंजक आणि आरामदायक वाटायला लावतात. आणि ही कौशल्य नेमकं तेच साध्य करायला मदत करतात. म्हणजे हे छोटे बदल सातत्याने केले तर आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. नक्कीच. देहबोलीचा योग्य वापर कसा करायचा आणि नेटवर्किंग तसेच खोल संबंध कसे जोडायचे यावर आपण बरीच चर्चा केली. जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो. या पुस्तकात 92 युक्त्या आहेत. आपण काही निवडक युक्त्यांवर बोललो. आता विचार करा, जर यातली फक्त एक युक्ती, कोणतीही एक, जी आपल्याला सर्वात जास्त लागू किंवा इंटरेस्टिंग वाटली, आपण जाणीवपूर्वक निवडली आणि पुढचा एक आठवडा आपल्या प्रत्येक संवादात वापरायचा प्रयत्न केला, तर आपल्या अनुभवात काय फरक पडेल? उदाहरणार्थ, फक्त बिग बेबी पिवट वापरून बघितलं किंवा प्रत्येकाशी बोलताना त्यांचं नाव घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला, याचे परिणाम काय असू शकतात? किंवा असं बघा की ही तंत्र केवळ वापरायची नाहीत, तर ती समजून घेतल्यामुळे इतरांच्या वागण्याचं निरीक्षण करायची आपली क्षमता किती वाढू शकते. म्हणजे आपण सामाजिक परिस्थितीत अधिक सजग निरीक्षक बनू शकतो का, यावर विचार करायला काहीच हरकत नाही.